नमस्कार मित्रांनो, स्वस्त विथ स्वातीवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज परत एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे तुमच्यासाठी. पण आजची जी रेसिपी आहे ती आपके घर मेचा तिसरा एपिसोड आपण जे बनवतो त्याची रेसिपी आहे. आणि ज्या ताईंकडे आम्ही गेलो त्यांच्याशी खूप छान छान गप्पा मारल्या, मजा आली त्यांच्याशी गप्पा मारताना. आता त्यांच्याकडनंच जाणून घेऊया त्यांच्याबद्दल. माझं नाव संध्या सुरेश साळवी. माझे मिस्टर नेव्हीमध्ये होते जॉबला. ते डेथ झालं, त्यांची ॲक्सिडेंट झाला आहे. 12 वर्ष झाली. आणि मी आणि माझी 2 मुलं आणि 2 सुना, 2 नातवंड असं माझं कुटुंब आहे आणि आम्ही सर्व एकत्र राहतो. नमस्कार मित्रांनो, स्वस्त विथ स्वातीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण आपके घरच्या तिसऱ्या एपिसोड वरती आहोत आणि त्यासाठी आपण आलो आहोत संध्या साळुंखे यांच्या घरी. नमस्कार संध्या साळुंखे. तर आज संध्या साळुंखे आपल्याला एक रेसिपी दाखवणार आहेत. तर आपण त्यांना विचारूया, आपण त्यांना ते आपल्याला कोणती रेसिपी दाखवणार आहे. आज मी चीज कॉर्न ढोकळा दाखवणार आहे. चीज कॉर्न ढोकळा. तर चला आपण आज चीज कॉर्न ढोकळा बघूया. एकदम झटपट सोपी रेसिपी आहे आणि खूप टेस्टी पण आहे, बरोबर आहे. हा, तर चला बघूया आपण आजची रेसिपी. 2 कप रवा आहे, मका, दही, ग्रीन चटणी, चीज, कांदा, मीठ, मिरी, लाल मिरची पावडर, चिली फ्लेक्स, आलं लसूण मिरची पेस्ट, इनो 1 पॅकेट. चला आता मी तुम्हाला कृती सांगून घेते. इथं जो रवा त्याने 2 कप घेतला आहे त्यामध्ये दही टाकलं आहे. दही याकरता कारण ते तुमच्या रव्याला सॉफ्ट करणार आहे आणि त्या सॉफ्टनेसमुळेच तुमचा ढोकळा थोडा सॉफ्ट लागणार. इथे ते रवा आणि दही तुम्हाला एकजीव करून घ्यायचं आहे. सगळीकडे मिक्स व्हायला पाहिजे ते. बघा किती छानपैकी मिक्स करतायत त्या. आता इथे पाणी टाकतायत कारण त्याची कन्सिस्टन्सी बनवायची आहे आपल्याला. एक कन्सिस्टन्सी जास्त पातळ पण नसेल आणि जास्त घट्ट पण नसेल अशी कन्सिस्टन्सी बनवायची आहे. खूप चांगलं फेटाळून घ्या त्याला, म्हणजे ती कन्सिस्टन्सी तुम्हाला भेटेल. आता इथे आपण तो बॅटर तयार केला आहे त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतोय, आलं लसणाची पेस्ट टाकून घेतोय आणि तेल टाकतोय. हे याकरता की जरी बॅटर तुमच्या तोंडात जरी गेलं जो ढोकळा तरी तुम्हाला तो टेस्टलेस नाही लागणार आणि अळणी नाही लागणार. तो पण तुम्ही नुसताही खाऊ शकता. त्यामुळे त्याच्यामध्ये थोडीशी तुम्ही इन्ग्रेडियंट्स टाकले की तो अजून छान लागतो. आता स्टफिंग बनवून घेऊया आपण. इथे त्यांनी बॉईल्ड हा इम्पॉर्टंट आहे. बॉईल्ड कॉर्न घेतलेत आणि कांदा घेतला आहे, मीठ टाकलं त्याच्यात आणि मोझरेला चीज घेतले त्यांनी. इथे ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरीची पावडर. आता सगळं मिक्स करून घेता येते. छान मिक्स झाल्यानंतर थोडासा मसाला म्हणजे मिरची पावडर टाकतायत. सगळं स्टफिंग मिक्स करताना लक्षात ठेवा आपण तो बॅटर जो होता तो साईडला ठेवला आहे कारण तो थोडा फुलायला पाहिजे. तर इथे कोथिंबीर टाकतायत आणि तो बॅटर साईडला ठेवल्यानंतर त्यांनी स्टफिंग बनवायला सुरुवात केली. आता इथे त्यांनी 2 भांडी घेतली आहेत आणि एका भांड्यात जिकडे आपण तो बॅटर बनवला होता तो दुसऱ्या भांड्यात अर्धा काढून घ्यायचा कारण आपल्याला 2 लेअर बनवायचे. खालचा एक लेअर बनवतो आपण त्याच्यामध्ये आणि मग वरती स्टफिंग केल्यानंतर अजून एक लेअर, असा तो प्रोसेस आहे. त्याकरता आपल्याला ते डिवाईड करून घ्यायचं आहे इक्वली. रवा जो असतो ना तो खूप फुलत राहतो. तुम्ही जेवढं त्याच्यामध्ये पाणी टाकाल तो तेवढा फुलतो. त्यामुळे काय होतं, जेव्हा तो साईडला आपण ठेवला होता तो फुगला होता. आता त्याला परत पाणी टाकून त्याची कन्सिस्टन्सी ते बनवत आहेत कारण तो एकदम घट्ट झाला होता. आपल्याला एकदम घट्ट असा रवा नको आहे. आता तो पातळ केल्यानंतर त्याच्यामधला अर्धा रवा ते दुसऱ्या भांड्यामध्ये टाकतायत. अर्धा बॅटर म्हणू शकता तुम्ही. हे बघा त्यांनी डिवाईड करून 2 भाग बनवलेत. आता जो इनो होता ना त्याचा अर्धा इनो
त्याने त्याच्यामध्ये टाकलं आहे आणि ॲक्टिवेट करायला, इनो ॲक्टिवेट करायला त्याने त्याच्यामध्ये पाणी टाकलं आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे तुम्हाला, तो फक्त ॲक्टिवेट हे बघा तुम्ही बुडबुडे यायला लागले आहेत त्याला. आणि लगेचच त्याने ते फेटाळलं आहे की ते ॲक्टिवेशन त्याच्यामध्ये मिक्स व्हायला पाहिजे. मस्त तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे त्याला. आता मी हे बाउल ठेवलेलं आहे, भांडं ठेवलंय, त्याच्यात पाणी स्टीम करायला ठेवलंय. आता आपण ह्याच्यात ढोकळ्याची रेसिपी करणार आहोत. आता इथे त्याने एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे. हा स्टीम कुकर आहे आणि एका साईडला त्याचं एक ताट आहे त्याच्या स्टीम कुकरमध्ये भेटलेलं, त्याला तेलाने ग्रीसिंग करून घेता येते. आणि 1 वाडग्यातला जो बॅटर होता ना तो पूर्ण ताटामध्ये पसरवता येतो. त्याला छान इक्वली पसरून घ्यायचं आहे आपल्याला. कमी जास्त राहिलं तर आपला लेअर कमी जास्त होईल. हे बघा ते छानपैकी पसरून घेत आहेत. आणि आता त्याला पाणी गरम झाल्यानंतर त्या स्टीम कुकरमध्ये ठेवायचं आहे. बंद करून घ्यायचं आहे कुकर एक 5 मिनिटासाठी. कुकर उघडल्यानंतर तुम्हाला कळेल की तो फुगलाय, आपला जो लेअर होता तो फुगला आणि सुरीला सुद्धा तो लागत नाही, चिटकलेला नाही आहे सुरीला. आपण आतमध्ये पोक करून बघितला आहे त्याला. आणि ही आपण आता जी चटणी होती, हिरवी चटणी, ती आपण त्याच्यावरती पसरवतोय. छान पसरून घ्यायचं आहे त्याला इक्वली. टेस्ट सगळीकडे सारखी लागली पाहिजे म्हणून. मिरची, कोथिंबीर, पुदिना, मीठ आणि थोडंसं लसूण बनवून ही चटणी बनवली आहे मिक्स करून. आता ती पसरून झाल्यानंतर जो आपला स्टफिंग होता त्याचा लेअर बनवायचा आहे आपल्याला. खूप छान सगळीकडे पसरून जाडा लेअर बनवून घ्या त्याच्यावरती. तुमचा जो स्टफिंग आहे तो सगळीकडे इक्वली पसरला पाहिजे. आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यावरती एक्स्ट्रा चीज टाकू शकता. चीजचे जरी तुकडे टाकले ना तरी ती चीजचा लेअर आपोआप बनतो. आता ही स्टफिंग बघा किती सुंदर दिसते आणि खूप छान मस्त पसरलेली आहे. आता इथे दुसरा लेअर बनवायला सुरुवात करतो आहे. अर्धा जो आपल्याकडे इनोचा पॅकेट होता तो टाकला आहे. पाणी टाकून त्या इनोला ॲक्टिवेट केलं आहे आणि त्याला मिक्स करून घेतो आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा इनो टाकताना तो अगदी तेव्हा असायला पाहिजे जेव्हा तुम्ही लेअर त्याच्यामध्ये टाकणार आहे. इनो टाकून तुम्ही तो बॅटर साईडला नाही ठेवू शकत. इनो ॲक्टिवेट झाला म्हणजे तुम्हाला लगेचच त्याला 2 मिनिटाच्या आधी त्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे. हे बघा, हे लगेच तुम्हाला त्याच्यावरती पसरवायचं आहे, लगेच तुम्हाला लेअर बनवायचं आहे. इनो टाकून साईडला तुम्ही बॅटर बिलकुल ठेवू नका, तुमचा ढोकळा फ्लफी नाही होणार. ही एक मोठी टीप आहे. आता बघा हे छानपैकी पसरवत आहेत त्याला. हा आपला सेकंड लेअर कंप्लीट आहे. आता याला 2 मिनटं फक्त झाकून ठेवणार आहेत आणि ते परत एकदा उघडणार आहेत, कारण त्याच्यावरती सुद्धा आपल्याला एक लेअर बनवायचं आहे, स्टफिंग लेअर. मस्त बॉइल्ड मका त्यांनी त्याच्यावरती टाकला आहे, कारण दिसायला सुद्धा छान दिसतं आणि वरचा लेअर जेव्हा तुम्ही खाल तो तुम्हाला खाली नाही वाटणार, तेव्हा तो सुद्धा तुम्हाला भरलेला वाटेल. आता चिली फ्लेक्स जे होते ना तर त्यावरती स्प्रेड करतायत. एकतर दिसायला इतकं सुंदर दिसणार आहे ना हे जेव्हा ते पूर्ण बनतं. आणि प्लस टेस्ट जी येणार ती वेगळी. आहा, परत एक मोझरेला चीजचा लेअर त्यांनी टाकला आहे. विचार करा, इतका मोझरेला चीज जेव्हा आपण खाऊ तेव्हा किती मजा येणार आहे आपल्याला खायला. आणि हा परत झाकून ठेवला आहे. जास्त नाही आहे झाकून ठेवायचा, 3 मिनटं जास्त पुढे झाकून ठेवायचं आहे. आणि आपला हा स्टफ ढोकळा विथ कॉर्न अँड चीज रेडी आहे. तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय. जेवढा तो छान दिसतो तेवढा तो खायला सुद्धा छान आहे, यमी आहे आणि हेल्दी आहे. मेन म्हणजे लहान मुलांना तुम्ही नक्कीच देऊ शकता. आता अख्ख्या ढोकळ्याचे आपल्याला पीसेस बनवून घ्यायचे आहेत. मस्त स्टफ ढोकळा आहे या. आता ही जी रेसिपी आहे ही मला असं वाटतं की खूप इझी आणि कमी इन्ग्रेडियंट्समध्ये बनणारी एकदम डिलिशियस छान रेसिपी आहे.
तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना, हे नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आम्हाला. हे आता ते दाखवत आहेत तुम्हाला की जेव्हा ती पूर्ण बनते तेव्हा ती कशी दिसते. एक तर बघा तुम्ही, चीज जो आहे ना, तो जेव्हा ते काढतायत ते बघा तुम्हाला मोझरेला चीज कसा मस्त निघतोय. एकदम पिझ्झासारखं झालं आहे आणि ॲक्च्युली तो खूप छान टेस्ट करतो, कारण मी स्वतः खाऊन बघितला होता. खूप मस्त रेसिपी आहे. मित्रांनो, तुम्हालासुद्धा जर तुमच्या रेसिपी शेअर करायच्या आहेत यूट्यूबवर आणि स्पेशली आमच्या चॅनलवर, तर नक्कीच कमेंट बॉक्सवरती लिहा आणि आम्ही तुम्हाला नक्कीच रिप्लाय देऊ. आमचा ईमेल ॲड्रेस आणि इंस्टाग्राम पेजचे डिटेल्स तुम्हाला आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर दिलेच असतील. पण जेव्हा तुम्ही आमचा चॅनल बघता, व्हिडिओ बघता, तेव्हासुद्धा मध्ये मध्ये फ्लॅश होतात. तुम्ही आम्हाला तिथे कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही नक्की तुम्हाला रिप्लाय करू. आणि जर तुम्ही जवळपास असाल, जसं ठाणा, भांडूप, मुलुंड अशा ठिकाणी असाल, तर आम्ही नक्की लवकरात लवकर येऊ आणि तुमची शूटिंग करू. तर चला, आजच्यासाठी एवढंच. थँक्यू फॉर द डे. आणि परत एकदा घेऊन येईल एखादा प्रोडक्ट किंवा रेसिपी तुमच्यासाठी. तर नक्की कनेक्टेड राहा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.